नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. तर मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही पळशातून आणि जामगाव पास्त्यातून निघालेलो, इथपर्यंत तुम्हाला दाखवलं होतं. आता आम्ही लोणारवाडीच्या दिशेने प्रस्थान करतोय. चला. तर हे बघा, हा कृष्ण आहे. कृष्ण कितीला आहे तू? आठवीला आहे कृष्ण. आणि कृष्ण नाशिक त्र्यंबकेश्वर पासून कृष्ण आलेला आहे पायी. आता कृष्ण आता हा कृष्ण पंढरपूरपर्यंत पायी येणार आहे. कृष्ण फक्त 8वीला म्हणजे 14 वर्षाचा फक्त हा कृष्ण आहे. हे किती लहान वयात तो वारी करायला लागला बघा. आणि इथे वारकरी मस्त चिवडा खाऊ राहिले. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी. हळूहळू चिवडा कसा आहे चिवडा? एकच नंबर. आमचं चान्स गेला ना पण चिवड्याचा. घेऊ टाका. आता आम्हाला उपास आहे ना, मग उद्या घेऊ. आता उद्या आमचं कोण आली बरोबर आहे. जय हरी, जय हरी. तर अशा प्रकारे वारीमध्ये आमची हसी मजाक चेष्टा मस्करी चालती. अशी आमची ही छान आनंदवारी आहे. आणि इथे बघा बिस्किटांची वाटप चालू आहे, पाणी चालू आहे, पाऊस चालू आहे. आणि हे बघा इथे ना चहाची पण वाटप झालेली चाललेली. आणि थोड्याच वेळात पालखी आता लोणारवाडी बी पोचणार आहे. ह्या माऊल्या बसलाय, या माऊल्या चाललाय. जय हरी माऊली, जय हरी माऊली. तर हे बघा ह्या माऊल्या बसलाय, थकल्या आता बसलाय ह्या माऊल्या सगळ्या चहा पाणी घेऊन, कोणी चिवडा खाऊन. कारण इथे ना चहाची वाटप झाली, चिवड्याची वाटप झाली. कोणी चिवडा खाल्ला, कोणी चहा पिला आणि बसलाय. माऊली जय हरी. कसं वाटतं वारीमध्ये? मस्त वाटतं ना. भांडे घासायला नको, किचन आवरायला नको, घर झाडायला नको, काही ताणच नको. यानी खालं नाही त्याने खालं नाही, त्याचा भरला नाही. मज्जाच मज्जा. मग वारी म्हणजे नुसती मजा आहे ना. नाही नाही नाही, सिन्नरची पंढरीची वारी एकदम भारी. पंढरीची वारी लई भारी. स्वयंपाक करायला लागना, धुणं धुवायला लागना, भांडे घासायला लागना, काहीच करायला लागना. अशा प्रकारे वारीमध्ये पहाटे उठावं लागतं 4 वाजता. गार पाण्यात आंघोळी कराव्या लागतात, पाण्या पावसात चालावं लागतं, मिळेल ते खावं लागतं, जिथे जागा मिळेल तिथे बसावं लागतं, उठावं लागतं. तरीसुद्धा महिलांना खूप आनंद वाटतो. अशी ही वारी असते. तर इथे हरिपाठ चालू आहे. माऊली तुकाराम. जय हरी माऊली, जय हरी. चला दिंडीला. करांसाठी हे बघा वारकरी चाललंय मस्तपैकी. पाऊस येतोय त्याच्यामुळे सगळ्यांनी ना गोंगडे घेतलेले, कोणी रेनकोट घातलेला आहे. आणि विठुनामाचा गजर करत करत लोणारवाडीमध्ये दिंडी पोहोचलेली आहे. आणि लोणारवाडीचे ग्रामस्थ
देवाला घ्यायला आलेली आहे. दरवर्षी तर आहे ना हे ग्रामस्थ लेझिम वगैरे टाळ चिपळ्या घेऊन येतात, पण यावर्षी पावसामुळे ना यांचा नाईलाज झाला बहुतेक आहे ना, त्याच्यामुळं फक्त आहे ना मुलं आलेले दिसत आहे. आणि हे बघा पालखी देवाला डोक्यावर घेऊन हे ग्रामस्थ जाताना दिसत आहे. आणि हे आहे आमचं लोणारवाडी गाव. आमचं म्हणजे आमचं गाव तसं भटवाडी आहे, पण लोणारवाडीमध्ये पण आमचे भरपूर नातेवाईक आहे. आणि हे बघा दिंडी पोचलेली आहे ज्या ठिकाणी थांबते तिथे, तर भरपूर मोठा मंडप इथल्या ग्रामस्थांनी उभारलेला आहे. आणि इथे खूप छान व्यवस्था केलेली असते गावकऱ्यांसाठी ना. पुरणपोळीचं जेवण इथे लोणारवाडीमध्ये असतं आणि खूप खूप गर्दी, जवळजवळ संपूर्ण गाव इथे जमा झालेलं आहे दिंडीच्या स्वागतासाठी. आणि तसंच हे बघा हे महाराष्ट्र दलाचे कर्मचारी पोलीस आपल्यासोबत आहे आणि सगळे वारकरी जागेवर बसलेले आणि खूप गर्दी आहे लोणारवाडीमध्ये. विधेकरी पाठीमागे या, विधेकरी पाठीमागे या. ग्रामस्थ आता सर्वांनी बाजूला करायची जागा. विधेकरी इकडे या. चला विधेकरी. बाकीचे ग्रामस्थ सगळं स्टेज रिकामा दिसलं पाहिजे. धन्यवाद. लोणारवाडी प्रताप जुनी ग्रामपंचायत येथे आहे याची नोंद घ्यायची. पोलीस प्रशासनाने आता तरी पण लोणारवाडीमध्ये ना मला ही बघा ही माझी बहीण भेटली. आम्ही खूप जीव भावाचं बहीण, आम्ही खूप एका जीवाने राहिलेले. नाथांना सांग, पांडुरंगाला सांग. पांडुरंगाचं सगळ्यांकडे लक्ष असतं. त्यामुळे ती आहे सुमन अक्का, हा तिचा मुलगा आहे पप्पू. तर आम्ही पप्पू नावाने पप्पू नाव फरक आहे. हां मोबाईल नाव यायचं पण आम्ही याला पप्पू म्हणतो. वर्ष आणि पप्पूचा सर्व छान वाटतं तुम्हाला भेटून. माझ्या बहिणीला जीवा भावाची कसा आवडतो तसा आनंद आम्हाला झाला. लोणारवाडीमध्ये दिंडी पोस्ट केल्यानंतर आहे ना आता मी इथे माळावर म्हणून आली. बघा तिथे छान देवीचं मंदिर आहे. आता मंदिरात मी दर्शनाला काही जात नाही कारण खूप थकली आहे. आणि तो खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ते बघा कल्पनाताई आहे. जय हरी माऊली रामकृष्ण. हे बघा हा त्यांचा बंगला आहे मामाश्री. खूप मोठा बंगला आहे त्यांचं, हॉटेल पण आहे मामाश्री. आणि ते बंगल्याच्या बाहेर मस्तपैकी झाडं वगैरे लावलेली आहे. तर आता मी इथे चालली जेवायला. तसं तर लोणारवाडीमध्ये आमचे खूप असंख्य नातेवाईक राहतात आणि खूप जणांनी मला घरी जेवायला बोलवलं. पण आता एकटे मी कुणाच्या घरी जाणार. तर ह्या ताई माझ्या चुलत नणंदबाई लागतात. त्यांनी मला आग्रह केला, त्यांच्या सुनबाईंनी पण आग्रह केला जेवायला चल मावशी जेवायला चल. वर्षा आहे तिचं नाव. तर ती नेमकी तिकडं देवाकडेच होती, पण मी इकडं ह्या ताईंबरोबर घरी आली. आणि हे बघा त्यांचा हा खूप मोठा हॉल आहे. ते काही त्यांचे नातेवाईक मंडळी, काही वारकरी मंडळी बसलेली होती. आणि इथे देवघर आहे त्यांचं. हे बघा आली. हे बघा यांची सुनबाईला मस्त मोदक तळली आज चतुर्थी, त्याच्यामुळे. ही पियुष आहे. पियुष आमचीच पोरगी आहे, जे माझी बहिणीची पोरगी आहे ती. पियुषा काय म्हणते, काय चाललं तुझं? मजेत. मामा पण इकडे कामचोळ दिंडीला. हो आप्पा मामांना मग दोघं पण आहे. तर इथे आम्ही त्यांच्या घरात ना वरती 3ऱ्या मजल्यावर हॉल आहे, तिथे जेवायला बसलो. आणि जेवायला बरेच वारकरी होते त्यांच्याकडे, काही नातेवाईक मंडळी पण होते. तर जेवायला त्यांनी मस्तपैकी ना पुरणपोळी, रस, सार, भात, भजी, कुरडई असा स्वयंपाक होता. आणि हाच स्वयंपाक संपूर्ण वारकऱ्यांना असतो, गावकऱ्यांनी दिलेला. ते बघा असा सुंदर स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता. आमचे छान जेवणं वगैरे झाले तिथे. कसं फिरव गेला हे बघा, छान आहे मस्तपैकी. मला आवडलं तर मी पण ऑनलाईन मागवते. हे मस्त आहे, बरे ना. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेली वारीला पंढरपूरच्या. आणि कालचा मुक्काम ना लोणारवाडीमध्ये होता. आमच्या सिन्नरपासून 5 ते 6 किलोमीटर लोणारवाडी आहे. तर इथेच मुक्कामी होते मी. आमच्या घरी काही गेले नाही, कारण वारीत आल्यानंतर घरी नाही गेलं पाहिजे असं माझं स्वतःचं तरी वैयक्तिक मत आहे. आता आमच्या वारीत आलेल्या भरपूर बायका घरी गेल्या, पण मी काही घरी गेली नाही.
तर मी इथे माझ्या पुतणीच्या घरी मुक्कामी थांबली होती आणि आता मी इथनं निघाली आंघोळ वगैरे करून. ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला म्हणजे तिकडनं होती ना, तिकडनं दिंडी येत होती त्यावेळेस आहे ना सकाळी खूप लवकर उठावं लागायचं 3ला 4ला. तर आज पुतणीच्या घरी होते त्याच्यामुळे मी आरामशीर उठले 6 वाजता. आता जवळजवळ 7 वाजले आहे. आंघोळ वगैरे केली. माझ्या पुतणीने त्या 4 जावाय काय बोजा आहे ना, बोजा गाडीत टाकणार आहे ना तेजस, ते होईल आता बरोबर सगळं. तर आता माझे जे बाकीचे कपडे आहे ते तेजस आहे ना दुसऱ्या गाडीत टाकून देणार, ते पण मी तुम्हाला दाखवल. आणि इथे मी माझ्या आता पुतणीच्या घरी आलेली आहे आणि आता मी चालले दिंडीकडे, जिथनं दिंडीचं प्रस्थान होणार आहे. 7:30ला दिंडीचं प्रस्थान होणार आहे. तर चला. राम राम रामकृष्ण हरी माऊली. हे बघा ही आमची जावाई आहे आणि हे बघा ही आमची रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ही आमची मुलगी, ही आमची सोनाली मोठी. तर ह्या आरती कुठे गेली ग? आणि आरती ना किचनमध्ये काहीतरी करते. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आलेच हा दे चला माऊली चला. ते बघा आमच्या विनबाई आहे. विनबाई यायचं तुम्हाला यात्रेला? चला मग. हाय प्रेरणा. ते बघा इथे ना प्रेरणा आहे. मी प्रेरणाच्या घरी आंघोळीला गेली होती कारण आहे ना इथे पण पाहुणे होते. मग प्रेरणाकडे आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली. आणि इथे खाली प्रतिभा राहते. यांचे 2 मोठे बंगले, एक प्रेरणाचा प्रतिभाचा हा. हॅलो अनु, गुड मॉर्निंग. झाली झोप तुझी? हे बघा अनु खूप हुशार आहे. अनुने आत्ताच 12वी कॉमर्स पास झाली 75%. आणि अनुला CA करायचे. अनु तुला खूप खूप बेस्ट विशेष आणि शुभेच्छा. आणि हे बघा ही आरू आहे ना, आरू पण खूप हुशार आहे. आरू तुला किती मार्क्स पडले? अवन. अरे वा वा. हे बघा ही गिरी पण कितवीला गेली अनु? मी आता आणि ही आरू ती 5वीला गेली. आणि हे बघा ही गौरी पण खूप हुशार आहे. सर्व परिवार हा खूप हुशार आहे कारण आमची जावाईच फार हुशार आहे. तू कितीला गेली गौरी? 9वीला गेली ना. अरे वा छान. चला येऊ का मी आता? जय हरी. चला आता दिल्लीला. अगं नको. अगं बाई अगं आम्हाला आमचं नाही गवत वारीत यायला. तू तरी जास्त चालली ना. अगं पण कशासाठी सोनू? पुढून काढते का? हे बघा इथे ना सोनाली आणि आरती ह्या माझ्या 2 पुतण्या राहत्या. आणि त्यांच्याकडे पण बरेच वारकरी रात्री आले होते. आता वारकऱ्यांची आंघोळी वगैरे झाली आणि चहा पिता येतं बरेच वारकरी पुढे निघून गेले. ते बघा ह्या त्यांच्या बंगल्यामध्ये ना प्रतिभा आणि प्रेरणा राहते. अशा ह्या 4 जावा आहे. आणि हे सर्व कुटुंब देवाधर्माचं भरपूर करतं. तर यांच्याकडे पण पाहुणे होते म्हणजे वारकरी होते आणि यांच्याकडे पण वारकरी होते. बरेच वारकरी पुढे गेले. तर माझं आवरता मला उशीर झाला आणि आता आवरलं माझं, तयार झाले. 7 वाजले. आता पालखीचं प्रस्थान होणार आहे 7:30 वाजता. आता मी चालले, तुम्हाला पालखी जिथे आहे त्या ठिकाणी घेऊन जाते. चला. तर मी कालचं जेवण आहे ना मामाश्री बंगल्यामध्ये म्हणजेच वर्षाच्या त्यांच्या बंगल्यामध्ये केलं पुरणपोळीचं जेवण. आणि मुक्कामी माझ्या पुतणीच्या घरी सोनालीच्या घरी होते. आणि सकाळीच मी आता निघाली इथं लोणारवाडीमधनं. ते हे बघा पालखीचं प्रस्थान होतं आहे. तर पहिल्यांदा देवाचे घोडे, नंतर हे बघा हा नगारा गाड आलेला आहे. माझी भाषी मला लोणारवाडीमध्येच तिचं माहेर. रामकृष्ण हरी माऊली. आणि लोणारवाडीकरांनी दिंडीची छान व्यवस्था ठेवली. खूप खूप धन्यवाद. चला तुम्ही पण आमच्यासोबत बोला. चला मग. चला माऊली. जय हरी. काढू द्या तू बाजूला. इथं वारकऱ्यांसाठी पोळ्यांचं आयोजन केलंय. जय हरी माऊली. जय हरी. धन्यवाद. हे काय तुमचे ब्लॉग चालू आहे काय? जय हरी माऊली.
मैत्रिणी आली बरं बरं चला जय तर इथे वारकऱ्यासाठी चहा बिस्किटचं आयोजन करण्यात आलं. इथे बिस्किट वाटप चालू आहे. जय हरी माऊली. इथे चहा वाटताय बघा इकडे बिस्किट देऊन राहिले वारकऱ्यांसाठी. जय हरी माऊली. जय हरी जय हरी माऊली. इथं केळीची वाटप चालू आहे. जय हरी माऊली. एक जय. तर आता दिंडी ना भाटवाडीच्या इथे कोपऱ्यावर पोहोचली आहे. भाटवाडी गावामध्ये आहे पण मध्ये गावात काही दिंडी जात नाही. तर इथं तिळसुळीजवळ असं म्हणतात. तर इथे छान मंडप उभारलेला आहे आणि इथे ना काही प्रमुख गावकरी येतात आणि त्यांच्या हस्ते ना दिंडीचा म्हणजे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा म्हणजे पादुकांचा अभिषेक होत असतो. तर इथे अभिषेक चालू आहे आणि खूप खूप गर्दी आहे आणि पालखी इथे उतरवलेली आहे. तर पालखीमध्ये ग्रामस्थ दर्शन घेण्यासाठी आलेली आहे. आणि हे भाटवाडी गाव आमचं आहे म्हणजे आमचं मूळ गाव भाटवाडी पण राहायला आम्ही शिवाजीनगरला आहे सिन्नर येथे. तर आमचं मूळ गाव भाटवाडी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर इथे भाटवाडीमध्ये पालखी थांबलेली आहे आणि वारकरी ना अभिषेक वगैरे करताय. इथे ना माझी भाषी भेटली उषा आणि उषाची फॅमिली. जय हरी माऊली. जय हरी. आता तू पण चल की दिंडीला. हो येते जय हरी. जय हरी. पुढच्या वर्षी नक्की येईल मी आता तुझ्या जोडीला. चालेल येऊ का? हो हो. तर भरपूर इथे वारकरी बसलेले. जय हरी माऊली. आणि हे बघा हे आमचे व्याही भाऊ लागतात. आमचे जावई पण लागतात. भरपूर नाते आमचे. आणि यांनी हे बघा हे हॉटेल कुबेर हे सुरुवात केलेली आहे. अजून ओपनिंग व्हायचं याचं. तर काम चालू आहे आणि छान दिसतंय मस्तपैकी हॉटेल दिसतंय. जय हरी माऊली. बरं तुमच्या हॉटेलला खूप खूप शुभेच्छा. अच्छा. तर हा हॉटेलचा मधला भाग आहे. खूप छान यांनी मस्त फर्निचर वगैरे केले. झुंबर वगैरे लावलेली आहे. तर असं यांनी हॉटेलची सुरुवात अजून करायची आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आणि हो उद्या सिन्नरचं बघायला भेटणार आहे तेव्हा पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर इथे वारकऱ्यांसाठी बिस्किटाची वाटप चालू आहे. हे बघा. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी माऊली. चला. इथे परत एकदा बिस्किटांची वाटप चालू आहे. रामकृष्ण हरी.